मोबाईल फोन जर लावला तर आमची कामं ही मोबाईलवरच केली त्यांनी. आपला अनुभव आलाय का तुम्हाला? अनुभव आलाय. काय आता गावात कुणाची हवा आहे सध्या? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकरची हवा आहे का? आपल्या कळंब तालुक्यासाठी निधी आलेला तुळजापूरला दिला. तर असलं राजकारण म्हणल्यानंतर कसं भाजपला निवडून द्यायचं सांगा. माझी सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की आपल्या शेतकऱ्यासाठी हमी भाव पाहिजे. 2,000 रुपये देऊन काय सरकारचं काम पूर्ण होतं अशातला भाग नाहीये. परिस्थिती असेल जे आहे ओमराजे तीच योग्य आहे म्हणायची. तर आमची एक अपेक्षा आहे की त्यांचे 2,000 रुपये आम्हाला ते PM किसान योजनेचे नको आहे. फक्त आम्हाला हमी भाव पाहिजे. नमस्कार, मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये. आज मी आलो कळंब तालुक्यातील अंदोरा या गावात. उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघाची लढत ही पारंपरिक लढत होत आहे. अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी ही लढत होणार आहे. कालपासून एक आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, पण या आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतानाच एक मतदार म्हणून त्यांच्या होणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहे ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय नाव? हेमंत आंबारे, गाव अंदोरा. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक शेतकरी मतदार म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारनं सोयाबीनचा भाव कमी झाला आहे आणि शेतीमध्ये कुठल्याही खरेदीवर 8% GST लावले. कालच BKG पाईपाला त्याला 8% GST लावलेले आणि नंतर खताच्या किमती 800 रुपयावरून 1800 रुपये झाले DAPचं पोत. आणि सोयाबीनचा भाव जो होता 2014ला तोच भाव आहे आता 4400. तर ती सोयाबीनचा भाव वाढायला पाहिजे. मध्यंतरी भाव वाढला होता 11,000 पर्यंत, 10,000 पर्यंत भाव गेला. नंतर शासनाने दिवशी आयात केली ना, त्याच्यानंतर भाव उतरले सोयाबीनचे. तर ती आता शेती परवडत नाही. आता ही शेती परवडत नाही. आता सोयाबीनचा भाव कमी झालाय. तुम्ही सोयाबीन टाकलाय का तसं ठेवलेलं आहे? विकून टाकलेलं आहे. काय करणार? हो, शेतीचा खर्च कसा करायचा सोयाबीन करा ठेवल्यानंतर? मग आता हे जे तुम्ही विकलाय माल जे विकलाय तुम्ही, तर माल विकलेला असताना तुमचा खर्च किती झाला होता आणि तुम्हाला प्राप्ती किती झाली? म्हणजे तुम्हाला भाव किती आला तुम्हाला? तर मला भाव मिळालाय 4,200 रुपये. तर माझी पूर्ण सोयाबीन होती 300 क्विंटल. तर 300 क्विंटल म्हणजे माझा कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये लॉस झाला आहे. जर अपेक्षित भाव जर मिळाला समजा 5-5.5 रुपये लॉस झाला आहे. आता जो हा लॉस झालाय, आता हे नुकसान तर झाले. तुमचं आता काय दुग्ध व्यवसाय वगैरे आहे काही का नाही? आहे ना दुग्ध व्यवसाय. काय म्हशी? माझ्याकडे म्हणजे 13 म्हशी आहेत आणि त्यांना काय भाव काही नाही. आणि तुमचं दूध किती जाते? दूध किती आहे? आता काही म्हशी भाकड येतात आणि काही दूध 22 लिटर दूध जाते सध्या. आणि ते खुराकाचा खर्च जास्त झाला. आणि काय भाव आहे दुधाला? काय भाव? दुधाला भाव आता 45-50 रुपये पडते. आणि त्याला तुम्हाला खर्च कसं आहे? सध्या एका म्हशीला 2 किलो खुराक चालवा लागते आणि पिंडीचा भाव 50-60 रुपये टप्पे होते. सध्या दूध व्यवसाय लॉसमध्ये आहे. सगळं नुकसान तर चालूच आहे. मग आता जी सरकार येणार आहे, तर त्या सरकारनं काय करावं की शेती पण शेती करून शेतकरी जगला पाहिजे. तर आमची एक अपेक्षा आहे की त्यांचे 2,000 रुपये आम्हाला ते PM किसान योजनेचे नको आहे. फक्त आम्हाला हमी भाव पाहिजे. पीक विमा आलाय का तुम्हाला? पीक विमा काय आहे म्हणजे काही खात्याला आलाय, काय झाला नाही आला, म्हणजे काही गटाला आलाय, काय गटाला आलेला नाही. आता आपल्या जी उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघाची जी लढत होणार आहे, ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे, तर काय वाटतं बरं कुणाचं पार्ट आपल्या मतदारसंघात जड राहील? सध्या ओमप्रकाश निंबाळकरचं पार्ट जड आहे. काय कारण आहे? कारण त्यांची सर्वसाधारण जनतेची नाळ जोडलेली. साधा गावाला ट्रान्सफॉर्म जरी झाला तरी ओमराजेला फोन केल्यानंतर 2 दिवसांमध्ये ट्रान्सफॉर्म मिळतो. आणि राणाला जर काय काम असेल तर त्यांच्या स्थानिकच्या लेवलच्या नेत्याला भेटावं लागतंय. ती फोन उचलत नाहीत. आणि दवाखान्यात जर जायचं असलं तरी गावातल्या कार्यकर्ते चिठ्ठी असल्याशिवाय दवाखान्यामध्ये ऍडमिट करून घेत नाहीत. नेरूळला जर दवाखान्यात जायचं असेल तर ते सांगते तुमच्या गावातल्या कार्यकर्ते चिठ्ठी आणा. चिठ्ठी आणल्यावर घेतात. हा, चिठ्ठी अशी परत जर असेल तर घेतात. असे डायरेक्ट गेल्यानंतर घेत नाहीत. आणि ऊसतोडी अडवून तीच आहे लोकांची. ऊसतोडीची काय अडवून? ऊसतोडीची अडवून म्हणजे गावातल्या लोक जर शिफारस असेल त्यांच्या नेत्याची तर त्यांची ऊसतोड जाते. तसं गावातल्या काही लोकांना फडवून गाड्या वापस गेल्या. काय ना? मी दादा कदम, अंदोरा. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? आता मागचं सरकार काय ती असू दे, पण जी येणारं सरकार असेल कोणतंही, काय अपेक्षा आहे?
कसं आहे माहिती आहे का, मागच्या सरकारचं तर अगोदर उजळणी व्हायलाच पाहिजे, तर पुढं काय होतंय ते कळतंय. तर कसं आहे, मागचा विचार करता तर अशी परिस्थिती आहे की आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे आहे काय कळाय साधन नाही. आज नवरा इकडे आहे, बायको इकडे आहे, अजून बाप कुठे आहे माहित नाही आणि पोरगा कुठं राहील माहित नाही. मग त्याच्यामुळं परिस्थिती अशी आहे, जे आहे ओमराजे तीच योग्य आहे म्हणायची. असं एवढंच म्हणणं आहे, दुसरं काय. सरकार असेल त्या सरकारनं काय करावं बरं शेतकऱ्यासाठी काय काय तुम्ही सांगत आहात? कसं आहे, शेतकऱ्यासाठी म्हणलं तर हमी भाव महत्वाचा, हमी भाव शेतकऱ्यासाठी. आणि हा आणि आणि जी म्हणते ती शेतकऱ्याचं सरकार आहे, आता सरकार आहे यांचं म्हणणं काय की शेतकऱ्याचं सरकार आहे की आम्ही जो पीक विमा भरण्यासाठी जो पहिल्यांदा हजारो रुपये खर्च व्हायचा आता आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा भरून घेतोय. दुसरं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही शेतकरी सन्मान निधी देतो, त्याच्या आधी कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांसाठी असा निधी दिलेला नाही, सन्मान निधी दिलेला नाही. तर काय खरंच शेतकरीचं सरकार वाटतंय का तुम्हाला? नाही नाही नाही, बिलकुल नाही. कारण कसं आहे, माग विमा होता, वर्षाच्या वर्षाला विमा येत होता पाठीमागा, आणि आता कसं आहे, ती मनायला रुपया झालाय आणि विमा बी येत नाही. पाठीमागं म्हणजे कधी येत होता, कोणत्या काळात म्हणजे ह्याच्या आपल्या काँग्रेसच्या काळात, हे काळात पद्धतशीर येत होता विमा. पण आता अलीकडे काय होतंय, पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाल्यापासून विमाच येत नाही, नुसतं जाहीर होतो, कुठल्या तरी एका कोपऱ्यात देते, मग त्या पुढाऱ्याला कमिशन देऊन आपलं तिकडे तिकडे जिरवतात. ह्याच्यापेक्षा काय. आता लोकसभा निवडणूक लागणार आहे. आपल्या उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघात उमेदवारी जी आहे अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होणार. तर काय वाटतं मतदारसंघामध्ये कोणाचं पारडं जड? ओमराजे. कारण काय, सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेला माणूस आहे ती. आणि ह्याचं काय आहे, हे आलं की गेलं की ह्याचं काय खरं नाही. ही कुठं आहे, ही कुठं आहे, ह्याचा बाप कुठं आहे, ह्याची बाई कुठं आहे, ह्यांचं काही ताळमेळ नाही. नेमकं आम्ही मतदारांनी पुन्हा काम पडलं तर जायचं कुठं, पुण्या पक्षाला विचारायचं आणि काय करायचं नेमकं. मग त्याच्यामुळे ते ओमराजे बरं. आता तुमचं आयुष्य चाललंय राजकारण बघत किंवा तुम्ही राजकारण खूप वर्षापासून बघत आहात. आताचं जे राजकारण सुरू आहे, एक नैतिकता तुम्हाला कुठं वाटते का आता शिल्लक राहिली राजकारणात? नैतिकता सोडून, आणि ती अलीकडे ही भाजप सरकार आल्यापासून आणि हे देवेंद्र फडणवीसनं सगळा थुतडा केलेला आहे राजकारणाचा. पक्ष फोडाफोडी, काही कुणाची कोणाला मिळ नाही, काही नाही, अशी परिस्थिती आहे सध्या. गणेश झगडे, गाव अंदोरा. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक मतदार म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? सरकारकडून काय अपेक्षा आहे? जनसामान्याच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष नाहीये. ते शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव, सामान्य शेतकऱ्याच्या व्यथा, 2,000 रुपये देऊन काय सरकारचं काम पूर्ण होतं अशातला भाग नाहीये. हे जी सामान्य शेतकऱ्याला जी व्यथा आहेत ती आजपर्यंत ह्या चालू सरकारनं कुठलीही पूर्ण केलेली नाही. आणि अपेक्षा काय असते की सामान्य माणसाला काय अपेक्षा आहे की बाबा त्याच्या अडीअडचणीला, त्याच्या सुखदुःखात सामील होणं, किंवा कुठलंही एखादं काम असेल अडल्यानंतर ते पूर्ण करणं. ह्या गोष्टी जर पूर्ण झाल्या तर ते सरकार कामाचं, नाही तर कामाचं नाही. काय आता जे सरकार येईल त्या सरकारकडून काय करावं सरकारने शेतकऱ्यांसाठी की ज्याच्याने शेतकरी हा जगला पाहिजे? जर शेतकऱ्यासाठी सरकारची व्यवस्था जर चांगली असेल तर त्यांनी शेतीमालाला योग्य भाव, आज 2 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी जी शेतीमालाला भाव होता, सोयाबीन 10,000 11,000 पार झाला, आज भाव काय 4,600 रुपये. म्हणजे ते शेत निम्म्याला निम्मा भाव करून ठेवलेला आहे. म्हणजे अशा सरकारचा उपयोग काय? बरं, आता जे तुम्ही आता भाव सांगितलाय की 10,000 11,000 भाव झाला होता, आता 4-4.5 भाव आहे. बरं, त्या टायमाला त्यावेळेला बाकीचे जे खर्च होत होता, किती खर्च होत होता? खर्च कमी झाला का? भाव कमी झाले तर खर्च कमी झाला का? खर्च कमी नाही, खर्च दुप्पट झालाय आणि उत्पन्न कमी होतं चाललंय. म्हणजे शेतकऱ्याची सगळीकडून पिळवणूक होत चालली आहे. म्हणजे जर समजा त्यावेळेस एकरी 5-6 क्विंटल उत्पन्न निघत होतं, आजही तेवढंच निघतंय. मग जर 10,000 भाव असताना 40,000 उत्पन्न, त्याचं 60,000 उत्पन्न होत होतं, तर आज ते 30 आणि 40,000 वर येऊन बसलंय. खर्च तर दुप्पट वाढलाय. जर शेतकऱ्याचा ते DAPचा भाव सुरुवातीला काय 800 रुपये होता, आता 1,300-1,400 रुपये भाव झालेला आहे. मग अशा ह्याच्यात शेतकऱ्यांनी जगायचं कसं? एक तर दुष्काळी परिस्थिती आता निर्माण झाली.
ह्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही. म्हणजे आज जनावरांचा चाराचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, ह्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही. आपलं धोरण चाललेलं आहे. आता जे आपल्या मतदारसंघामध्ये लढत होणार आहे उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे. तर काय वाटतंय पूर्ण मतदारसंघामध्ये कोणाचं पारडं जड राहील? ओमराजे निंबाळकर. कारण काय आहे, जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्ष द्यायचं असेल, आज जर तुमचं कुठलंही काम अडलेलं असेल तर सामान्य शेतकरी माणूस काय करतो, एक फोन लावतो तर त्याचं काम लगेच पूर्ण होतं. जर समजा तुम्ही कुठल्या तहसीलमध्ये घ्या, तुमचं काम कुठला अधिकारी करत नसेल तर एक फोन लावल्यानंतर तुमचं एक दिवसात काम होऊन जातं. ओमराजे निंबाळकरांना जर फोन लावला तर तुमचं डायरेक्ट उचलतात. मी लॉकडाऊन मध्ये असा प्रसंग अनुभवलेला आहे की त्यावेळेस त्यांनी एक फोन केल्या अर्ध्या तासानंतर त्यांचा फोन आलेला होता, तर माझं काम झालेलं आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर 100% निवडून येणार. काय नाव? गणेश रामोली पाटील, गाव? आंदोरच. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे? माझी सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की आपल्या शेतकऱ्यासाठी हमी भाव पाहिजे. ज्यावेळेस माझी 2023 मध्ये चोरी झाली, दिवसात रोड झालता, कशात चोरी? दिवसा घर पडलं होतं माझं. ज्यावेळेस मी आमच्या गावचे सरपंच बळून थांबर यांना फोन लावला, तात्काळ त्यांनी ओमराजेला फोन लावला. ओमराजेने तात्काळ श्वान पथक वगैरे सर्व लावलं होतं. त्यामुळे आम्ही लोकसभेला ओमराजेला निवडून येणार. तुम्ही त्यांना निवडून देणार आहे, पण एकंदरीत जर तुम्ही बघितलं आपल्या मतदारसंघामध्ये तर कुणाचं पारडं जड वाटतंय? ओमराजेचं पारडं जड वाटते. कारण की तो माणूस असा आहे की कुणाचंही काम करतोय. नुसता साधा फोन जरी गेला तरी तात्काळ काम करणार. तर ठीक आहे, कामापेक्षा झाला, पण त्यांच्यावर असा आरोप होतो की त्यांनी कधी कोणते शासकीय निधी किंवा काही योजना आणल्या नाही मतदारसंघात. असं वाटतंय का तुम्हाला? असं नाही कधीच वाटत नाही. बरंच निधी दिलेला आहे आम्हाला. आमदार लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला काय वाटतं की सरकारने हे धोरण राबवले पाहिजे? सरकारनं या सरकारकडून अपेक्षाच राहिली. एक तर भाव आणि स्थानिक लेवलला म्हणा तो ओमराजे भरपूर मतांनी निवडून येणार, कारण केंद्र सरकारचं काहीच काम कुठं इथं झालेलं नाही. बरं, आता आपल्या इथं समजा ओमराजे निंबाळकर निवडून येते, पण वरचं सरकार बदलणार का? जे मोदी सरकार आहे तर मोदी सरकारच राहील का वरचं पण बदल? वरचं काही हो, इथं ओमराजे महत्वाचं आहे. कारण स्थानिक लेवलला स्थानिक राजकारण महत्वाचं असतं. आपल्या इथं निधी आल्याला उस्मानाबाद कळंब तालुक्यासाठी निधी आल्याला तुळजापूरला द्या. मग असलं भाजपचं सरकार आम्ही काय करायचं? आपल्याला कुणी नेला निधी? म्हणजे कळंब तालुक्याला निधी भेटला होता, तो निधी बातमी दाखवर वगैरे तर असलं राजकारण म्हणल्यानंतर कसं भाजपला निवडून द्यायचं सांगा? रोड जर तुळजापूरला न्याला इथला, तुम्ही जे म्हणतात की ओमराजे निंबाळकर निवडून येतील, तर तुम्हाला पूर्ण मतदारसंघामध्ये वाटतंय की त्यांचं पारडं जड राहील? पारड 101% जड आहे. कारण काम त्यांची तशी आहे. आता जे राजकारण चाललंय देशामध्ये, हे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे सगळं, की म्हणजे भारतीय जनता पार्टीला काँग्रेस मुक्त देश करायचा होता. आज त्यांचा पक्ष हा काँग्रेसमय झालाय असा आरोप होतो. तर हे खरं वाटतंय का? ज्यांच्यावर आरोप केले, अजित पवार असतील, अशोक चव्हाण असतील, यांच्यावर ज्यांनी आरोप केले असते त्यांच्या पक्षात 2 मंत्री भ्रष्टाचारी एकत्र आले तुम्ही काय झालं? इकडनं भ्रष्टाचारात जे लिप्त होते त्यांच्यावर आरोप होते, तीच मंत्री आज तिकडे आहेत ना. त्यामुळं वेगळी अपेक्षा करणं काही हे नाही. काय नाव? धैर्य हेमंत तांबारे, गाव कोणतं? इथे का? अंदोरा. अंदोरा. बरं, काय वाटतंय गावात कुणाची हवा आहे सध्या? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकरची हवा आहे का? का तू परस्पर कधी संपर्क आला का त्यांच्याशी? काय हो. कधी? धाराशिव मध्ये. धाराशिव मध्ये भेटला का त्यांना? हो. भेटू दिलं का तुला? दिलं. कस काय? म्हणजे कोणी अडवलं नाही. अडवलं नाही का तुला? डायरेक्ट गेलता का भेटायला? काय म्हणला त्यांना भेटून? काय नाही, असंच काय बोलले तुला? फोटो बिटो काढला का? काय 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 सेल्फी काढली. सेल्फी काढली का? काय नाव? झुंबर मारुती 12 गाव? अंदोरा. अंदोरा.
लोकसभा निवडणूक लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना काय वाटतंय, कुणाचं पारड जड आहे? ओमदादाचं. ओमदादाचं काय कारण? कारण आमची कामं हे केले का फोटो लावा आपलं मोबाईल कॉन्फरन्स लावला तर आमची कामं ही मोबाईलवरून केली त्याने आपलं अनुभव आलाय का कधी तुम्हाला? अनुभव आलाय. काय सांगा की एखादा अनुभव. त्याच्या टायमाला साखर आपलं उस्मानातला गेलो आपण उस्मानातला गेलो असं भेटलो तर आमची थोडीशी बँकेची अडचण होती ती दूर केली त्याने. हा म्हणून आम्हाला ओमराजे. त्याच वेळी दूर केली का टाइम लावला का करतो बघतो असं काही? 5-6 दिवसातच केली. बरं. हा. म्हणजे होतंय काम? हा होते का? काय हा ठीक आहे इमेज काम केलं. बरं. आता जी निवडणूक आहे, आता जे उमेदवार आहेत अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर म्हणलं ओमदादा, पण पूर्ण मतदारसंघात काय वाटतं तुम्हाला, कोणाचं पारड जड आहे? ओमदादाचं. ओमदादा. राणा पाटील जे त्यांचे घरचे उभारले नाही ओमदादा पार